हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, मकर संक्रांतीचा सण 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. तसं बघायला गेलं तर मकर संक्रांतीचा सण हा साधारणपणे 3 दिवसाचा असतो. मकर संक्रांतीच्या सणाची सुरुवात भोगीच्या दिवसापासून होते. त्यानंतर दुसरा दिवस असतो मकर संक्रांतीचा आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी असते म्हणजे यालाच किंक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांत दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरी केली जाते आणि त्याच्याबरोबर एक दिवस अगोदर भोगीचा सण साजरा केला जातो. तर यावर्षीची मकर संक्रांत 14 जानेवारी 2026ला आलेली आहे आणि त्याच्याबरोबर एक दिवस अगोदर म्हणजे 13 जानेवारी 2026ला मंगळवारच्या दिवशी भोगी असणार आहे. तर भोगीच्या दिवशी नक्की काय करायचं? भोगीच्या दिवसात बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण 2 गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे. तर त्या 2 गोष्टी नेमक्या कोणत्या आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः किंवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांत पौष महिन्यात साजरी केली जाते. पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे. पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाचे रविवारचे व्रत देखील केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी देखील सूर्यदेवाला अर्घ्य दिलं जातं, पूजा केली जाते. तर मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस असतो. त्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतो. भोगीचा शब्दशः अर्थ सांगते मी तुम्हाला. आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा त्यालाच भोगी असं म्हटलं जातं. या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. भोगीच्या दिवसाबद्दल एक आख्यायिका आहे. या दिवशी म्हणे इंद्रदेवाची आठवण काढली जाते. तर त्याचं कारण असं की इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी, शेती चांगली हरीभरी व्हावी म्हणून प्रार्थना केली होती आणि ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी म्हणूनच भोगीच्या दिवशी आपण देखील प्रार्थना करायची असते. या दिवशी काही राज्यांमध्ये छोटीशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. पूर्वी जे मालक असायचे ते आपल्या नोकरांना, कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू देखील द्यायचे. या दिवसामध्ये शेताला नवीन बहर आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभण्यासाठी या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद देखील घेत असतात. कारण शेतात बहर आलेला असतो, शेती कामं सुरू असतात, आपल्या शरीराला देखील ऊर्जेची गरज असते. तिळामध्ये आपण जेव्हा तीळ खातो तर आपल्याला ऊर्जा मिळत असते. आता भोगीची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. मराठवाड्यामध्ये भोगीच्या भाजीला खेंगट असं देखील म्हटलं जातं. आमच्याकडे म्हणजे नाशिक भागात तर भोगीची भाजी असंच म्हणतात. भोगीची भाजी बनवण्यासाठी हिरवे हरभरे, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लावर, वांगी, वालाच्या शेंगा यांच्यासारख्या भाज्या वापरल्या जातात. ही सर्वांची मिळून म्हणजे मिक्स भाजी असते. त्यामध्ये तीळ टाकले जातात. कोणी कोणी ही भाजी रशीची बनवते, कोणी सुकी बनवते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी बनवू शकता. ही भाजी मिक्स भाजी असते म्हणून या भाजीला काही ठिकाणी लेकुरवाळी भाजी असं देखील म्हणतात. थंडीतला म्हणजे नवीन वर्षातील हा पहिला सण असतो. भोगीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि फायदेशीर ठरते. त्याचबरोबर मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी देखील या दिवशी बनवली जाते. बाजरीची भाकर देखील तीळ लावून केली जाते. भाकरी, लोणी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी या भाजीसोबत खाल्ले जातात. भोगीची भाजी ही खायला अतिशय चवदार असते. आता भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवायला चुकूनही विसरायचं नाही, कारण जो न खाई भोगी तो राहे सदैव रोगी असं म्हटलं जातं. आता पहिली गोष्ट काय करायची ते तुम्हाला समजलं. आता भोगीच्या दिवशी आणखी एक गोष्ट आपल्याला चुकूनही विसरायची नाही, ते म्हणजे भोगीच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही आंघोळ कराल तर आंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडेसे चिमूटभर का होईना पांढरे तीळ टाकायचे आहे. तीळ टाकून आपल्याला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. भोगीच्या दिवशी बिना आंघोळीचं आपण काहीही खायचं नसतं. आंघोळ करताना तीळ टाकलेल्या पाण्यानेच आंघोळ करायची आहे. केस देखील आपल्याला धुवायचे आहे. समजा एखाद्या स्त्रीला मासिक पाळी असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केस धुवायचे नाही. पण मात्र
बाकी सर्वांनी या दिवशी केस धुवून स्वच्छ अंघोळ करायचे आहे तीळ टाकलेल्या पाण्याने. अंघोळ केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं, 1 चमचाभर हळद कुंकू अक्षता पाण्यामध्ये टाकायचं आहे, लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः असा मंत्र आपण म्हणायचा आहे. अर्घ्य दिल्यानंतर तुळशी मातेला पाणी द्यायचं आहे. त्यानंतर पूजा करायची आहे आणि मग स्वयंपाकाला वगैरे करायचं. अन्न पण मकर दिवशी आपण स्वयंपाकही करायचा नाही आणि जेवण देखील करायचं. दररोजच आपण बिना आंघोळीचं खायचंही नसतं आणि आंघोळही करायची नसते. पण दररोज जर हे नियम पाळणं शक्य नसेल तर संक्रांतीच्या काळात तरी हे नियम आपण पाळायत. संक्रांतीचा सण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. वर्ष 2026 मधील संक्रांत कधी कोणतं आपल्याला वर्ष आहे माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. भोगीच्या दिवशी आपण कोणालाही दुखवायचं नाही, कोणाशीही वाईट बोलायचं नाही. जर कोणाशी तुमचे मतभेद असतील, हेवे दावे असतील तर ते सर्व विसरून आनंदाने, उत्साहाने तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड असं आपल्याला साजरा करायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीच्या दिवशी काय करायचं, काय करायचं नाही, कोणत्या 2 गोष्टी न चुकता आपण करायला आहे अशी सगळी माहिती. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघा. आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ना. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद. दीदी ए बाबले